ही गोष्ट आहे शौर्याची, त्यागाची आणि एका वचनाची. पण खरा त्याग म्हणजे नक्की काय? चला या गोष्टीतून समजून घेऊया. साल होतं 1660. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले होते. गडाला वेढा होता आदिलशाही सरदार सिद्दी जौहरच्या प्रचंड सैन्याचा. रसद संपत होती आणि वेढा उठण्याची चिन्ह नव्हती. निसटण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि मग आखली गेली एक धाडसी योजना, ज्यात 2 भाग होते. या योजनेसाठी पुढे आले शिवा काशीद. ते हुबेहूब महाराजांसारखे दिसायचे. शिवा काशीद यांनी स्वतःचं बलिदान देऊन शत्रूला चकवलं आणि बहुमोल वेळ मिळवून दिला. पण ही फसवणूक लवकरच उघड झाली आणि मग खरा पाठलाग सुरू झाला. महाराजांचा मार्ग विशाळगडाकडे जात होता, एका अरुंद खिंडीतून, घोडखिंड. इथेच महाराजांनी खिंड रोखून धरण्याची जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर सोपवली. बाजीप्रभू म्हणाले, राजे, तुम्ही गडावर पोहोचा. तोफा एकेपर्यंत आम्ही खिंड सोडणार नाही. आणि मग शत्रू खिंडीवर तुटून पडला. हर हर महादेवचा गजर झाला आणि एका तुंबळ लढाईला सुरुवात झाली. मुठभर मावळ्यांनी पराक्रमाची शर्त करत शत्रूला खिंडीतच रोखून धरलं. बाजीप्रभू गंभीर जखमी झाले, पण त्यांनी आपली जागा सोडली नाही. त्यांचं शरीर जखमांनी भरलं होतं, पण कान मात्र तोफेच्या आवाजाकडे लागले होते. पण तो आवाज वेढेवर येणार का? महाराज सुखरूप पोहोचले असतील का? आणि तो आवाज आला. विशाळगडावरून तोफांचा गडगडाट झाला. महाराज पोहोचले होते. आपलं वचन पूर्ण झालं होतं आणि त्या महान वीराने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या रक्ताने ती खिंड पावन झाली. घोडखिंड आता पावनखिंड झाली होती. म्हणजेच पवित्र खिंड. त्यागामुळे आणि शौर्यामुळे अजरामर झालेली जागा. ही आहे एका वचनाची आणि स्वामीनिष्ठेची गाथा,